इयत्ता 7वीच्या मराठी विषयातील ब्रिज कोर्स सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 45वा दिवसाची ही आपल्या ब्रिज कोर्सची शेवटची चाचणी 30 गुणांची 6वीच्या अभ्यासावर उजळणी अभ्यासावर आधारित असणारी ही चाचणी आपण शरद माने यूट्यूब चॅनलवर पाहतो आहोत. चला आपण ही चाचणीचा पेपर सोडवूया. यातील पहिला प्रश्न आपण पाहूया. खालील चित्राचं निरीक्षण करून दिलेल्या मुद्द्यावर तुझं मत व्यक्त कर. 5 गुणांसाठी 5 मुद्दे दिलेले आहेत. प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला एक मत व्यक्त करायचं आहे. चित्र पाहूया आपण. चित्रामध्ये आपल्याला समुद्राच्या लगतचा असलेला हा भाग, समुद्राच्या कडेला कोळी बांधव हे मासे पकडून जहाजातून आल्यानंतर त्यांची मुलगी त्यांना भेटायला येते, अशा प्रकारचा एक प्रसंग चित्र या ठिकाणी दिलेला आहे. आपण त्यावर आधारित असलेले मुद्द्यांवर एक एक वाक्य लिहूया. व्यवसाय, मासेमारी व्यवसायाचं हे चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. दुसऱ्या मुद्द्यावर आपण वाक्य लिहिणार आहोत. चित्रातील परिसर समुद्राच्या जवळपासचा आहे. चित्रातील संभाषण, बाबा किती मासे पकडून आणलेत? मुलगी बाबांना विचारत आहे. चित्रातील व्यवसायाचा जिल्हा रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हा कोकणातील परिसर असू शकतो. समुद्रातून मिळणाऱ्या वस्तू गोष्टी, समुद्रातून मासे, शंख, शिंपले, मोती, कच्चे तेल यासारख्या अनेक वस्तू मिळतात. अशा प्रकारे आपण या चित्राचं निरीक्षण करून प्रत्येक मुद्द्यावर एक एक मत व्यक्त करून या ठिकाणी 5 गुण घेतलेले आहेत. प्रश्न दुसरा, ऐका व लिहा. शिक्षकांनी जोडाक्षरयुक्त 2 ओळी श्रुतलेखनासाठी सांगाव्यात. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आपणास 2 वाक्य सांगितलेली आहेत. मी या ठिकाणी मुद्दामून 4 वाक्य घेतो आहे. यातले कोणतेही 2 वाक्य आपण आपल्या शिक्षकांनी सांगितलेत तशा पद्धतीने लिहू शकता. एक उदाहरण म्हणून मी हे वाक्य देतोय. आपण आपल्या शिक्षकांनी सांगितलेलं वाक्य लिहावं. मी आहे सायकल, काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1960चा. फ्रान्स देशातील MD सीवर्क हे माझे जन्मदाते. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. अशा प्रकारे मी इथं आपल्या 6वीच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ सायकल म्हणते मी आहे ना हा अगदी सुरुवातीचाच पाठ, त्याचे सुरुवातीचे वाक्य मी या ठिकाणी घेतलेले आहेत. 2 वाक्य सांगितले होते, 4 वाक्य आपण मुद्दामून घेतलेत. शिक्षकांनी सांगितलेली 2 वाक्य आपण इथे लिहूयात. याच्या पुढचा तिसरा प्रश्न आहे. कोडं पूर्ण करा. उभे शब्द, आडवे शब्द दिलेले आहेत. उभे शब्द 2 आहेत, आडवे शब्द 2 आहेत. आपण आधी उभं पाहूया. क्रियापदाचा एक प्रकार. क्रियापदाचे 4 प्रकार आहेत. सकर्मक, अकर्मक, सहाय्यक, संयुक्त. यातील आपलं सहाय्यक हे या ठिकाणी शब्द बसतोय. सहाय्यक असं आपण लिहिलेलं आहे गोलमध्ये. एक आडवं आपण त्याच्यातला शब्द हा 2 नंबरचा शब्द येईल अशा प्रकारचं पाहूया. खूप मोठं शरीर यासाठी वापरलं जाणारं विशेषण महाकाय. हा आहेच आपल्याकडे. काय असं या ठिकाणी आपण लिहूया. आता शब्द आल्यामुळे आपण दुसरं उभं घेऊया. प्रश्नार्थक सर्वनाम आपल्याला काय, कोण, काय, केव्हा असे प्रश्नार्थक सर्वनाम येतात. त्यातलं काय आपण असल्यामुळं काय घेऊया. आणि 2 आडवं पाहूया आपण. खशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध होते. इथं खरं तर कुस्ती येत आहे, पण इथं क हा शब्द असल्यामुळे आपण त्यांचा एक थोडासा प्रश्न बदलूया. खशाबा जाधव यांचा जन्म टिंबटिंबमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटंसं गाव. यातील रिकामी जागा आपण भरूया. खशाबा जाधव यांचा जन्म कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर या छोट्याशा गावी झालेला आहे. त्यामुळे कराड हा शब्द इथं बसतो. क असल्यामुळे कराड हा शब्द इथे लिहिता येतो. त्यामुळे आपण हा प्रश्न इथे घेतलेला आहे. चौथा प्रश्न आपण पाहतो आहोत. दिलेल्या ओळीशी यमक जुळणारी एक ओळ तयार करून लिहा. या ठिकाणी एक ओळ करायला सांगितले. मी आपणासाठी 3 ओळी तयार करून 4 ओळीची कविता या ठिकाणी दिलेली आहे. यातले कोणताही तुम्ही एक ओळ लिहू शकताय. याहीपेक्षा वेगळं तुमच्या कल्पनेने या ओळीला जोडून एक ओळ वेगळी पण लिहू शकताय आणि आपण वेगळी लिहावी हेच अपेक्षित आहे. उदाहरण म्हणून आम्ही या ठिकाणी देत आहोत. रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसती गंध मातीचा दरवळ सारा, अंगणी माझ्या बरसती जलधारा, चिंब भिजलेला आसमंत सारा. अशाच प्रकारचं आपण लिहावं. प्रश्न 5वा. पुढील वाक्यामध्ये विरामचिन्हाचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहायला सांगितलेला आहे. 2 गुणासाठी प्रश्न आहे.
काही सांगू नका, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले साहेब म्हणाले. असं हे वाक्य आहे. बघा, काही सांगू नका याच्या आधी एक एकेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी यायला पाहिजे. नकाच्या नंतर स्वल्पविराम, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, पूर्णविराम, समजले प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह पूर्ण, साहेब म्हणाले पूर्णविराम. अशा प्रकारचे हे सर्व विरामचिन्ह आपण याच्यात टाकून वाक्य पूर्ण केलेलं आहे. विरामचिन्हांनी वाक्य लिहिण्याचा अशाच प्रकारचा विविध वाक्यांचा सराव केला तर आपल्याला यापुढचेही प्रश्न येतील. प्रश्न 6वा पाहूया. 3 गुणांसाठी आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर शाळेत पहिल्या दिवशी कोणाशी व काय बोलणार याची कल्पना करून संवाद रूपात लिहायला सांगितलेला आहे. 10 ओळीचा संवाद लिहायला सांगितला आहे. मी आपणास देताना त्याच्याही पेक्षा जास्त वाक्यांचा संवाद देतोय. आपण ह्याच्याही पेक्षा वेगळा संवाद याच पद्धतीने तयार करून लिहू शकताय. पाहूया एक संवाद उदाहरण स्वरूपात याप्रमाणे. अथर्व, शाळा सुरू होणार किती दिवसांनी शाळा भरते आहे? स्वरा, मला तर घरी कंटाळाच आला होता. शिवाजी, कधी एकदाची शाळा सुरू होते असं वाटत होतं. श्रेया, चालू झाली शाळा, आता मज्जाच मज्जा करूया. शंभूराजे, शाळेत जायचं, खूप खेळायचं. सुरेश, अभ्यास देखील करायचा. शौर्या, शिक्षकांना मित्रांना देखील खूप गप्पा मारायच्या. सुशांत, आता कोरोनासारखी आणखीन वेगळे संकट येऊ नये म्हणजे झालं. उत्कर्ष, नाही तर बसा आणखीन भरपूर काळ घरातच. ऋतुजा, आपण मात्र शाळेत काळजी घेतली पाहिजे. ऋषिकेश, हात नेहमी धुत राहूयात. शुभम, मास्क वापरूयात. सौरभ, सुरक्षित अंतर ठेवूयात. सर्वजण, चला नियम पाळू, कोरोनाला टाळू. या पुढचा प्रश्न पाहतोय आपण. प्रश्न 7वा. पुढील वाक्याचे काळ बदलून लिहा. 2 गुणांसाठी 2 प्रश्न आहेत. अ, जॉन जेवत आहे, पूर्ण भूतकाळ आपल्याला करायचा आहे. जॉन जेवत होता. ब, खूप पाऊस पडेल, साधा वर्तमान काळ आपणास करायचा आहे. खूप पाऊस पडतो. प्रश्न 8वा. अ, दवाखान्यात दिसणाऱ्या कोणत्याही 2 सूचना लिहा. आपण या ठिकाणी 2 सूचना सांगितल्या, 4 सूचना देतोय. याहीपेक्षा वेगळं आपण लिहू शकताय. स्वच्छता राखा, शांतता राखा, रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे, रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनी गर्दी करू नये, अशा प्रकारच्या वेगळ्या सूचनाही आपण लिहू शकताय. खालील वाक्यातील चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. मी येणार होते परंतु माझी बस चुकली. मी येणार होते परंतु माझी बस चुकली यातलं उकार, पहिला उकार दुसरा उकारची ज्या काही दुरुस्ती होती ती आपण करून या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. प्रश्न 9वा आपण पाहतो आहोत. खालील जाहिरात वाचून सोबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 प्रश्न आहेत. त्यातील पहिल्यांदा आपण जाहिरात पाहूया. स्वच्छ भारत, सुंदर भारत, कागदी पिशवी, वैशिष्ट्ये, स्वस्त आणि टिकाऊ, आकर्षक रंग, लहान मोठ्या आकाराच्या उपलब्ध, 100% पर्यावरणपूरक, आजच खरेदी करा, 100 पिशव्यांवर 40% सूट, ठिकाण सारसबाग, पुणे. पहिला प्रश्न, जाहिरातीमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे कोणत्या शब्दावरून समजतं? गोलात 100% पर्यावरणपूरक लिहिलेलं आहे. पर्यावरणपूरक या शब्दावरूनच आपल्याला कागदी पिशवी वापरण्यास योग्य आहेत हे समजतं. दुसरं, स्वच्छतेसंबंधी एक घोषवाक्य तयार करा. इथं दिलेलं आहे स्वच्छ भारत, सुंदर भारत. आपण वेगळं लिहूया. स्वच्छता राखूया, आरोग्य सांभाळूया. याहीपेक्षा वेगळं आपण लिहू शकताय. 40% सूट म्हणजे 100 रुपयांवर किती रुपयाची सूट मिळेल? 100 रुपयांवर 40 रुपयाची सूट मिळेल, म्हणजे ती वस्तू 60 रुपयाला पडेल. चौथं, पर्यावरणपूरक अशा आणखी कोणत्या प्रकारच्या पिशव्यांचा वापर करता येईल? कापडी पिशव्या आपल्याला कागदी पिशव्यासारख्याच वापरल्या तर त्या देखील 100% पर्यावरणपूरक आहेत. 10वा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहतो आहोत. दिलेल्या चित्रावरून गोष्ट तयार करून लिहायला सांगितलं आहे. गोष्टीला योग्य शीर्षक द्यायला सांगितलं आहे. 10 ते 12 ओळीमध्ये गोष्ट लिहायची आहे. चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. या चित्रावरून आपण गोष्ट बनवूयात. आपण या गोष्टीपेक्षा वेगळी गोष्ट लिहू शकताय. उदाहरण म्हणून मी एक गोष्ट आपल्याला सर्वांना देतो आहे. आपण अशाच प्रकारची गोष्ट बनवून लिहावी. कथेचं नाव आपण देतो आहोत भीती. एकदा आई आपल्या मुलांकडे अजय, अमर, अमृता यांच्याकडे पाहत होती. पाहत पाहत काम करत होती. हे तिघही खेळण्यामध्ये दंग होते. कोणी बाहुलीशी खेळत होतं, कोणी गाडी खेळत होतं, तर कोणी इतर खेळणी खेळत होतं. आई लांबूनच या सगळ्या भावंडांकडे लक्ष ठेवत होती. तेवढ्यात त्यातील कुणीतरी एकाने भूत आले, भूत आले म्हणून आरडाओरड केला. सर्व मुले घाबरली आणि घाबरून आई जिथे लांब बसली होती त्या आईच्या पाठीमागे जाऊन लपली.
तेव्हा आईने ओळखलं की कोणीतरी भूत आलं असा आगाऊपणा केलेला आहे आणि त्यामुळे सगळेजण घाबरलेले आहेत. आईने त्या तीनही मुलांना, अजय, अमर आणि अमृता या तिघांनाही आपल्याजवळ बसवलं, पण सर्वात छोटा अमर मात्र पुढे येऊन बसायला तयार नव्हता. तो अजूनही भूताला घाबरल्यामुळे आईच्या पाठीमागे होता. आईचं बोलणं ऐकत होता. आईने सर्व मुलांना सांगायला सुरुवात केली की भूत वगैरे काही नसतं. हे आपल्या मनाच्या कल्पना आहेत. आपल्याला भीती वाटावी म्हणून कुणीतरी भूताला वगैरे आहे असं म्हणतात. प्रत्यक्षात कुणीही भूत पाहिलेलं नाही. तुम्ही कधी पाहिले आहे का भूत? मी तर आत्तापर्यंत कधीच पाहिले नाही आणि मीच नाही तर कुणीच पाहिलेलं नाही. त्यामुळे भूत ह्या सगळ्या कल्पना आहेत. आपण याच्यापुढे कधीही भूताला घाबरू नये. भूत हा शब्द जरी कुणी वापरला तरी घाबरू नये. भूत या जगात नाहीच असं समजून सांगितल्यानंतर त्या तिघांचे समाधान झालं आणि त्यापुढे ते तिघही कधीच भूताला घाबरले नाहीत. या ठिकाणी मी माझ्या कल्पनेने ही छोटीशी कथा या ठिकाणी लिहिलेली आहे. आपण आपल्या कल्पनेने वेगळी कथा लिहू शकताय. अशाच प्रकारच्या भरपूर सराव टेस्टसाठी शरद माने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आपल्या ओळखीच्या सर्वांना शेअर करा. आपण आपल्या शरद माने यूट्यूब चॅनलसोबत अभ्यास करत असल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.